आडवा आहे. दिवाळीच्या खरेदीला आलेलो. लय गर्दी, जाम गर्दी आहे. संध्याकाळची लय गर्दी असते. संध्याकाळच्या वेळेला चालेल. संध्याकाळी ना असं छान वाटतं सगळं घ्यायला. बंद करू का? हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आजचा व्हिडिओ ना खूप खास आहे. तर काय ते तुम्हाला दाखवतेच. तर ना आज मी दिवाळीसाठी लागणारे साहित्य आणले. लक्ष्मीपूजनला काय काय साहित्य लागतं ना ते आणले. चला म्हटलं आले, आत्ताच आणले. आता लगेच तुम्हाला दाखवते मी काय काय आणले ते. आणि मी ना लक्ष्मीपूजनला कोणतं कोणतं साहित्य वापरते ते मी तुम्हाला दाखवते. ह्या 2 लक्ष्मी आणलेत. आता 2 ठिकाणी पूजा असते. तुम्हाला सांगेलच मी कुठं कुठं पूजा मांडावी लागते. ह्या 2 लक्ष्मी आहेत. 2 पूजा मांडावं लागतात. तुम्हाला सांगेलच मी पुढे व्हिडिओ मध्ये 2 पूजा कुठं कुठं मांडावं लागतात ते. सगळं असं पॅक करून आणले व्यवस्थित. ही अशी एक लक्ष्मी आणली, छान अशी ग्रीन कलरची कमळावरती बसलेली आणली. आणि मी दरवेळेस ना बसलेलीच लक्ष्मी आणत असते. अशी खाली पाय सोडलेली लक्ष्मी मला नाही आवडत नाही. अशीच नेहमी लक्ष्मी आणते. अशी छान अशी बसलेली, पाय दिसत नाही तिचं, छान अशी कमळावरती बसलेलीच आणली. अजून एक आहे. एक आणली, एक हिरव्या कलरची आणि एक नारंगी कलरची. ही पण छान अशी ना कमळावर बसलेलीच आणली. छान असा वरती टोप आहे गोल्डन कलरचा. अशा सुंदर अशा 2 एकसारख्याच आणल्या, फक्त कलर चेंज आणले. अशा 2 महालक्ष्मी. हे 2 असे सुगड. ह्यामध्ये ना 5 प्रकारचे धान्य, प्रसाद, आपल्या ज्या घरात जे धान्य असतात ना ते असे त्यामध्ये भरून त्याची लक्ष्मी पूजन दिवशी त्याच्या पुढं ना ठेवतात पूजे पुढं. असे 2 आणले. ह्या छोट्या छोट्या पंत्या. ह्या छोट्या पंत्या का आणलेत तर रांगोळी काढल्यानंतर ना अशा छोट्या छोट्या पंत्या रांगोळीवरती खूप छान दिसतात ना. आणि खूप साऱ्या 200-300 पंत्या घरी दरवर्षी मी आणत असते. पण त्यात नवीन वाढीव म्हणून आणलेत. आणि ह्या पहा अशा छोट्या छोट्या आणल्यात. आणि रांगोळीवरती ठेवल्या ना ह्या पंत्या खूप छान दिसतात. आणि ना ह्यामध्ये तेल पण खूप बसतं. अशा ठेवल्यानंतर खूप छान दिसतात म्हणून अशा आणल्या जातात. त्याला छान असा भिजायला घालावं लागेल. भिजाय घातलं तेल असं ना जिरपत नाही त्याच्यातलं. 12 आणले. हे काय बाहेर जा. इथं तरी बस खाली. अंदर खा मग जेवासारखं बसून. प्रसादच राहिलंय. अशा पंत्या आणल्यात छान अशा ग्रीन कलरच्या. आणि त्याच्यावर जी पूजा मांडतो ना आपण लक्ष्मी पूजनची त्याच्यापाशी ना छान अशा मांडायसाठी अशा मी 6 पंत्या आणल्यात. आपण अशा सगळ्या ग्रीन कलरच्या आणल्यात. आणि दिसायला पण खूप छान आहेत ना म्हणून मग मी अशाच कलरच्या आणल्यात. आणि बघा ना आतमध्ये खूप सुंदर आहे त्यामुळे अशा आणल्यात मी पंत्या. कशा वाटतात? आणि ह्या पण 2 मोठ्या मोठ्या नाही हे आणले. तुळशी वृंदावन मध्ये ना दिवाच राहत नाही ना मग त्याच्यामध्ये मांडायला. आता ह्यामध्ये मांडला ना दिवा खूप छान असं त्याला वारं लागणार नाही काय ना त्यासाठी एक छान असं हे आणले. स्टॉप कर. अशा 2 पंत्या आणल्यात खूप सुंदर. आता ह्याला ना मी कलर देणार आहे. कलर दिल्यानंतर
खूप छान दिसतात म्हणून मग अशा 2 आणले. त्यामध्ये ना खूप असं जास्त तेल राहतं आणि खूप वेळची चलते ना, म्हणून अशी 2 खोलगट आणलेत. आणि अशा ना 200-300 पंढत आहेत, तर त्या पण भिजत घालून धुवून ठेवणार आहे. अशा 2 आणलेत. हा आणलाय आराध्याचा संसार, तुम्हाला दाखवते. हे पहा, छान असं उखळ नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. हे छोटं उखळ, हा मसाला कुटायचं. हे असे 2 तुम्हाला पुढे दाखवते. एक छोटासा वरवंटा पाटा, एक छोटस जात, हे सूप छान असं हे पहा, सुंदर अशी चूल. हे आरोसाठी किल्ल्यावर ठेवण्यासाठी सैनिक आणलेत. आणि दरवर्षी सैनिक असतात बरं का. आम्हाला जुने सैनिक मांडायला आवडत नाही, आहेत खूप, पण म्हटलं चला नवीन पण छान दिसत नवीन किल्ल्यावरती. मग हे काय होतं, मातीचं असतं ना, लगेच त्याचे टवक उडतात ना, मग चांगलं दिसत नाही. मग म्हटलं चल घे, काय लागतंय त्याला, 10 रुपयाला. मग त्याला 12 घेऊन दिले. छान असे सगळे असे. हा नाही, 1 डझन आहे, 1 डझन आहेत बघ की. एक तोफा, हा त्यांना म्हणलं होतं ना मी सगळे एक द्या म्हणून. आपण गेल्या वर्षी पण तेवढंच आणलेली ना. छान वाटतं ना पण नवीन मांडल्यावर. कोणी कोणी सैनिक आणले कमेंट करून नक्की सांगा. आमच्या आरवला तर दरवर्षी मी घेत असते आणि छान वाटतात नवीन किल्ला, नवीन सैनिक. आणि गेल्या वर्षीची पण मांडायची, पण दरवर्षी नवीन असतात म्हणजे असतात. आणि त्याने किल्ला पण केलाय, तो अजून दाखवला नाही. एक दिवस मला छानसा किल्ल्याचा फोटो येईल, अजून थोडासा इनकम्प्लीट आहे. तर एवढं साहित्य आणले छान असं देवाचं. आणि त्यामध्ये ना, त्यामध्ये ना आता देवाचा प्रसाद राहिलाय, तो एक आणावं लागेल. एवढंसं साहित्य आणलंय. तर कसं वाटतंय साहित्य, आणि त्यात काय राहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि देवाचं लक्ष्मीपूजनला जे जे साहित्य लागतं ते सगळं आणलंय. आणि खूप साऱ्या पंत्या आहेत घरी, आता जेवढं लागतंय तेवढं आणलेत मी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला 1 लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका. तुमच्या एका लाईकने ना मला खूप असं म्हणजे पुढचा व्हिडिओ करायला म्हणजे छान वाटतं. आणि असे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असते. तर प्रत्येक व्हिडिओला माझ्या ना 1 लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि चॅनलला सपोर्ट करा. आणि जे कोण नवीन असाल ना, त्यांनी ना चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन छान आता दिवाळीचे सगळे व्हिडिओ येणार. तर आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद आहे, असाच तुम्ही प्रतिसाद द्या. छान असं सगळं म्हणजे लाईक करा आणि शेअर करा. तर हा कसा वाटला दिवाळीचा साहित्य ते पण मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बाय.